नमो तस् भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन आणि पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये आपण धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, बालक तथा बालिकांना तथागतांचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा संदेश आपण आपल्या हितासाठी, आपल्या सुखासाठी, आपल्या कल्याणासाठी आपण श्रवण करत आहोत। भगवंतांचा मध्यम मार्ग अर्थात आर्य अष्टांगिक मार्ग या विषयाच्या संदर्भामध्ये गेल्या 3 दिवसापासून आपण धम्मदेशना श्रवण करत आहोत। कारण हा विषय, हा भगवंताचा मध्य मार्ग अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। मनुष्याच्या हितासाठी, मनुष्याच्या सुखासाठी, मनुष्याच्या कल्याणासाठी हा एक श्रेष्ठ मार्ग आहे, हा मध्य मार्ग आहे। आणि त्यामुळे या मध्य मार्गाला समजून घेणे आणि त्यानुसार आपलं जीवन जगणे प्रत्येक मनुष्यांचं आपल्या जीवनामध्ये एक कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे। आणि त्यामुळे या श्रेष्ठ सद्धम्माला जाणून घेणे आपलं नैतिक कर्तव्य आहे। आज या मंगलमय प्रसंगी चौथं जे सत्य आहे किंवा आर्य अष्टांगिक मार्गामधील जे चौथी पायरी आहे, चौथं अंग आहे, ज्याला सम्मा कम्मंतो अर्थात सम्यक कर्मांत, सम्यक कर्म असं म्हटलेलं आहे। या सम्यक कर्म या तत्वाला आज या देशनेमध्ये आपण श्रवण करणार आहोत। कर्म सम्यक योग्य चांगल्या प्रकारचे, ज्या कर्मामुळे आपलं जीवन सुखावह बनेल, ज्या कर्मामुळे आपल्या जीवनाला एक चांगल्या प्रकारची दिशा मिळेल, अशा प्रकारचं कर्म हे सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये असावं। कर्म म्हणजे आपलं कार्य, दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण जे काही कार्य करत असतो त्याला कर्म असं म्हटलं जातं। मग कार्य 3 अवस्थेने, 3 मार्गाने मनुष्य करत असतो। एक मार्ग काया, दुसरा मार्ग वाचा आणि तिसरा मार्ग मन। जे काया, वाचा आणि मनाने या 3 मार्गाने मनुष्य या संसारामध्ये जीवन जगत असताना कार्य करत असतो। कर्म जो सिद्धांत आहे, बौद्ध साहित्यामध्ये हा सिद्धांत अत्यंत महत्त्वपूर्ण असं मानण्यात येतो। कारण भगवंत असे म्हणतात की ज्या मनुष्याला कर्म सिद्धांत समजला किंवा ज्या मनुष्याने कर्म सिद्धांताला जाणलं किंवा कर्म सिद्धांताचं परीक्षण निरीक्षण ज्या मनुष्याने केलं, तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही अकुशल कर्म करू शकत नाही। जर कर्म सिद्धांत समजून घेतला तर। परंतु बहुतांश लोक म्हणजे कर्म सिद्धांताला समजून घेत नाहीत
आणि त्यामुळे नेमकं जे आपण जीवन जगत असतो तर ते कशा प्रकारचं जीवन जगावं याची दिशा मनुष्यांना प्राप्त होत नाही. भगवंत कर्माच्या बाबतीमध्ये असं म्हणतात, माता पिता बंधू आप्तेष्ट नातेवाईक पती पत्नी किंवा अन्य आपल्या सहवासामध्ये जे कोणी व्यक्ती राहत असतो तर ते व्यक्ती जेवढं आपलं कल्याण करू शकत नाही, जेवढं आपलं मंगल करू शकत नाही, तेवढं कल्याण तेवढं मंगल चांगल्या मार्गाला लागलेलं आपलं मन करत असते. चांगल्या कर्माच्या दिशेने जाणारं आपलं मन करत असते. आणि म्हणून भगवंत असे म्हणतात, कर्म बंधू कर्म योनी, म्हणजे कर्म हे बंधू आहे, कर्म हे माता पिता आहे, कर्म हे आपलं जीवन आहे, कर्म हे आपल्या जीवनाची जी काही दिशा आहे ती केवळ आणि केवळ कर्म आहे. या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य कर्माच्या आधाराने सुख आणि दुःख प्राप्त करत असतो. कर्माच्या आधाराने सर्व काही प्राप्त होत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की कर्म या तत्वाला, या सिद्धांताला आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक वेळचा प्रसंग आहे, शुभक मानवक भगवंताकडे येतो आणि भगवंताला प्रश्न करतो की भगवान, काय कारण आहे, काय हेतू आहे, काय प्रत्यय आहे भगवान, मनुष्यासारखे दिसतात, मनुष्य मनुष्यासारखे दिसतात, परंतु सर्व सारखे का नाही. शुभ मानवक भगवंताला प्रश्न करतो की भगवान, मनुष्यासारखेच दिसतात परंतु सर्व सारखे का नाही. आहे की नाही. या संसारामध्ये ना सौंदर्याने मनुष्यासारखा आहे, ना बुद्धिमत्तेने मनुष्यासारखा आहे, ना धनसंपत्तीने मनुष्यासारखा आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये, व्यवहारामध्ये जर आपण जीवन जगलं तर कोणताही मनुष्य कोणत्याही मनुष्यासारखा समान नाही. मग भगवान असं का, याचं काय कारण आहे भगवान, की मनुष्यासारखे असताना सुद्धा समान सारखे का दिसत नाही. तेव्हा भगवंत असे म्हणतात की शुभ मानवक, प्रत्येक मनुष्याचे कर्म हे भिन्न भिन्न असतात, प्रत्येक मनुष्याचे कर्म हे वेगवेगळे असतात आणि प्रत्येक मनुष्य आपल्या कर्माच्या आधाराने या संसारामध्ये जीवन जगत असतो, कर्माच्या आधाराने या संसारामध्ये जन्मास येत असतो. आणि मग त्याचं विश्लेषण भगवंत करतात, कारण शुभक मानवक म्हणतो की भगवान याचा विस्तार करावा, याचं सविस्तर भगवान सांगावं. भगवंत त्याचं सविस्तर विश्लेषण करतात. आणि मग सविस्तर विश्लेषण करताना भगवंत असे म्हणतात की एखादा मनुष्य, म्हणजे हे जे आपलं शरीर आहे, या शरीराने, म्हणजे मनुष्य या संसारामध्ये 10 प्रकारचे कुशल कर्म आणि 10 प्रकारचे अकुशल कर्म करत असतो. प्रत्येक मनुष्य या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य एकतर 10 प्रकारचे कुशल कर्म करतो किंवा 10 प्रकारचे अकुशल कर्म करतो. कधी कधी काही कुशल कर्म, काही अकुशल कर्म, असं दोन्ही बाजूने मनुष्य या संसारामध्ये जीवन जगत असतो. मग याचे परिणाम, याचे विपाक भगवंताने सांगितले. भगवंत असे म्हणतात की समजून घ्या, एखादा मनुष्य जर प्राण्यांची हिंसा करत असेल, एखादा मनुष्य जर प्राण्यांची हिंसा करत असेल तर आपण पहिल्या तत्वामध्ये जे पानातिपाता वीरमणी हे शील आपण सांगितलं, त्यामध्ये विस्तार रूपाने आपण श्रवण केलं की जो मनुष्य प्राण्यांची हिंसा करत असतो तर तो मनुष्य आयुष्य कमी करत असतो, त्याचं आयुष्य कमी होत असते. जर समजून घ्या एखादा मनुष्य
प्राण्याला दगडाने मारत असेल, विटाने मारत असेल, लाठी काठीने मारत असेल, हत्यारानं मारत असेल, तर तो मनुष्य अनारोग्य संपन्न होतो. म्हणजे त्याचं जे आरोग्य आहे तर त्याचं आरोग्य चांगल्या प्रकारचं राहत नाही. एखादा मनुष्य जर एखाद्याची हत्या करत असेल, म्हणजे जीवानिशी त्या मनुष्याला जर तो मारत असेल, तर हे जे कर्म आहे, यदा कदाचित मनुष्यभूमीमध्ये जर तो मनुष्य जन्मास आला तर तो अत्यंत अल्प आयु होत असतो. व्यवहारामध्ये आपण बघतो की अनेक लोक आजाराने ग्रस्त असतात. अनेक लोक वर्तमान काळामध्ये आपलं खानपान असेल, आपलं राहणीमान असेल, आपली दिनचर्या असेल, याला अनुसरून सुद्धा आपल्याला काही आजार होऊ शकतात. परंतु काही आजार मात्र कर्म स्वरूप असतात. कर्माला अनुसरून काही आजार मनुष्याच्या जीवनामध्ये असतात, कारण तसं त्यांनी तशा प्रकारचं कर्म केलेलं असतं. आणि त्या कर्माला अनुसरून, जसं सुप्रबुद्धाचं कर्म आपण बघितलं होतं, सुप्रबुद्धाने जे कर्म केलं त्या कर्माच्या परिणामाने तो महारोगी झाला होता. अगदी तशाच प्रकारे जे जे काही छोटे मोठे कर्म मनुष्य करतो तर त्या कर्माचा परिणाम त्या मनुष्याला भोगावा लागत असतो. शारीरिक दृष्टिकोनातून आणि मानसिक दृष्टिकोनातून सुद्धा त्याचा परिणाम भोगावा लागतो. एखादा मनुष्य जर चोरी करत असेल, म्हणजे चोरीचं जर कर्म करत असेल, तर भगवंत असे म्हणतात की तो मनुष्य धनाचा संचय कधी करू शकत नाही. त्या मनुष्याकडे धन संग्रहित कधीही राहू शकत नाही, कधीच राहू शकत नाही त्या मनुष्याकडे. व्यवहारामध्ये असे अनेक लोक आपण बघतो, व्यवहारामध्ये चर्चा करताना ते म्हणतात की पैसा येते राव खूप, पण पैसा माझ्याकडे टिकतच नाही, पैसा माझ्याकडे राहतच नाही. कारण तशा प्रकारचे कर्म त्या मनुष्याचे असतात. कारण चौर्य कर्म केल्यामुळे, दुसऱ्याची धनसंपदा म्हणजे हस्तगत केल्यामुळे त्या मनुष्याकडे संपत्ती कधीच राहत नाही. आणि मग कधी कधी व्यवहारामध्ये असं आपण म्हणतो की पैशाकडे पैसा जातो, ऐक ना, त्यांच्याकडे काय कमी आहे, परंतु पैसा मात्र त्यांच्याकडे जातो. विशेष रूपाने जे लोक जुगार खेळतात, ऐक नाही, जुगार खेळताना ऐक ना, लोक असं म्हणतात की पैशाकडे पैसा जातो. ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे त्यांच्याकडे पुन्हा जुगारामध्ये पैसा जात असतो. भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारे जर कर्म असेल तर तो मनुष्य धनाचा संचय करू शकत नाही, किंवा त्या मनुष्याकडे धन संचय जरी केलं असेल तर तो मनुष्य त्याच्याकडे त्या धनाला म्हणजे संग्रहित ठेवण्यासाठी जी प्रज्ञा लागते तर ती प्रज्ञा त्या मनुष्याकडे नसते, आणि त्याच्यामुळे त्या मनुष्याचं धन संपत असते चौर्य कर्म केल्यामुळे. आणि त्यामुळे चोरीचं कर्म कधीही करू नये असं भगवंतांनी म्हटलं आहे. संयमशील मनुष्य या संसारामध्ये फार कमी असतात, फार कमी लोक असतात संयमशील राहणारे मनुष्य. कारण जुने लोक म्हणायचे की पैसा, ऐक ना, पैसा जिरवणे, ऐक ना, म्हणजे पैशाला सांभाळणे, ऐक ना, चांगल्या भाषेमध्ये पैशाला सांभाळणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे, ऐक ना. पैशाला सांभाळणं काय सोपी गोष्ट नाही आहे. कारण जो मनुष्य संयमशील असतो, ज्या मनुष्यामध्ये संयम असते, तोच मनुष्य पैशाला योग्य प्रकारे सांभाळू शकतो. भलेही मग लोक त्याला कंजूस म्हणतील, ऐक नाही, भलेही लोक त्याला पैसा न खर्च करणारा म्हणतील, परंतु काही लोकांचा स्वभाव तसा असू शकतो, केवळ पैशाच्या बाबतीमध्ये म्हणजे कंजूस वृत्ती धारण करणे. परंतु काही लोक मात्र संपत्ती जिथे खर्च करायची आहे तिथे मात्र योग्य वेळी खर्च करत असतात, कारण त्यांच्याकडे तशा प्रकारची प्रज्ञा असते. आणि त्यामुळे चौर्य कर्म सुद्धा आपण करू नये असं भगवंतांनी म्हटलं. त्यानंतर व्यभिचार कर्म, अकुशल कर्म. भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचं कर्म करणारा मनुष्य या संसारामध्ये, ज्याला आपण सौंदर्य म्हणत असतो, निसर्गामध्ये जे आपल्याला सौंदर्य मिळत असतं, तर अकुशल कर्म केल्यामुळे संसारामध्ये मनुष्याला सौंदर्याचा लाभ होत नाही. कारण शरीराचे कर्म असतात, शरीराचे कर्म ते असल्यामुळे त्या मनुष्याला सौंदर्याचा लाभ होत नाही. आणि त्यामुळे अनेक लोक आपण बघतो, काही लोक फार सुंदर असतात दिसण्यासाठी, परंतु काही लोक मात्र अत्यंत विद्रूप असतात, अत्यंत कुरूप असतात.
त्याचं कारणच तसं असतं की ज्यांनी अकुशल कर्म केलं असतं, ज्यांनी म्हणजे आपल्या कायेचं वाईट कर्म केलं असतं, व्यभिचार वृत्तीने जो जीवन जगलेला असतो, तर तशा प्रकारचं कर्म त्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये भोगावं लागतं. आणि म्हणून भगवंत असे म्हणतात की संतुष्ट राहिलं पाहिजे. या संसारामध्ये जीवन जगणारा जो मनुष्य आहे, तर परपुरुष गमन किंवा परस्त्री गमन त्या मनुष्याने कधीही करू नये. दुसऱ्या बाजूमध्ये पराभव सूत्रामध्ये भगवंताने सांगितलं की पुरुषांच्या पराभवाचं एक कारण आहे. अशा प्रकारे जर अकुशल कर्म तो करत असेल, वाईट कर्म करत असेल, तर जीवनामध्ये तो पराभूत होऊ शकतो. जीवनामध्ये त्याला पराभवाला प्राप्त व्हावं लागतं. आणि त्यामुळे आपण संतुष्ट राहिलं पाहिजे. या संसारामध्ये आपण जीवन जगतो, तर संसारामध्ये राहत असताना जे मनुष्य संतुष्ट असतात, तर ते लोक सुखपूर्वक जीवन जगत असतात. त्याच्यानंतर वाणीचं कर्म आहे. वाणीच्या संदर्भामध्ये आपण कालच्या देशनेमध्ये जे सविस्तर बघितलं, तर वाणीच्या कर्मामुळे आपली वाणी मग कठोर असते. वाणीचे कर्म आपण केले, आपण समजा कठोर बोललो, आपण चहाडी चुगली केली, आपण व्यर्थ बडबड केलं, आहे की नाही. म्हणजे अशा प्रकारचं कर्म जर आपण केलं, तर वाणीच्या कर्मामुळे सुद्धा, वाणी हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपण बघितलं. आणि त्यामुळे वाणीचे कर्म जर मनुष्य करत असेल, तर त्या मनुष्याचा जो आवाज आहे की नाही, वाणीच्या कर्माच्या संदर्भामध्ये त्याचा जो आवाज असतो, तर तो आवाज मात्र योग्य प्रकारचा नसतो. आणि आवाज जो प्राप्त होत असतो, तर ते सुद्धा कुशल कर्माचं, पुण्यकर्माचं, वाणीच्या कर्माचं फळ असते. कारण अनेक लोक आपण बघतो, सर्वच लोक काय म्हणजे सुंदर आवाजावाले नसतात, आहे की नाही. अनेक लोकांचा एवढा गोड आवाज असतो की केवळ आवाज जर ऐकला आपण, तर आपलं मन प्रसन्न होते, प्रमुदित होते, आनंदी होते, आहे की नाही. भगवंताच्या काळामध्ये वंगीस नावाचे एक भिक्खू होते, ज्याला कवी भगवंताने असं म्हटलंय. प्रतिभा संपन्न भिक्खूंमध्ये अग्र असणारे कवी होते. भगवंताचा उपदेश, भगवंताने उपदेश दिल्याबरोबर भगवंताच्या उपदेशावरती ते काव्य करत होते. म्हणजे शीघ्र कवी होते, लगेच काव्य करायचे आणि भगवंताला सुमधुर आवाजामध्ये ते म्हणून दाखवायचे. भगवंत प्रसन्न होत असत. आणि त्यामुळे भगवंताने त्याला प्रतिभा संपन्न भिक्खूंमध्ये अग्रस्थान दिलं होतं. कारण ते पुण्य असतं, ते कुशल कर्म असतं. माता विशाखेचा आवाज सुद्धा अत्यंत गोड होता, अत्यंत मधुर होता. भगवंताचा आवाज किती मधुर होता, किती गोड होता. भगवंत जर बोलत असतील, तर शेवटच्या टोकापर्यंत भगवंताची देशना लोक ऐकत होते. एवढा मधुर, सुमधुर असा आवाज होता. म्हणजे जेव्हा ते प्रवचन करत असत, तर प्रवचन केल्यानंतर लोक असे मंत्रमुग्ध होत असत. एवढा त्यांचा म्हणजे असा अत्यंत गोड असा आवाज असतो. म्हणजे अशा प्रकारचे काही लोक, त्यांचा खूप सुंदर आवाज असतो, खूप गोड आवाज असतो. तर अशा प्रकारे भगवंत म्हणतात की हे का मिळतं, तर आपण केलेले जे कर्म असतात, ऐक ना, आपण जे वाणीचे कर्म करतो, ऐक ना, मधुर बोलणे, गोड बोलणे, ऐक ना, मैत्रीपूर्ण बोलणे, आपण बोलत असताना दुसऱ्याला दुःख होणार नाही, दुसऱ्याला त्रास होणार नाही, अशा प्रकारचं चांगलं बोलणे. चांगलं बोलण्यामुळे आपल्याला वाणी, यदा कदाचित मनुष्यभूमीमध्ये जर आपण जन्मास प्राप्त झालो, तर आपली वाणी अत्यंत सुमधुर अशी होत असते. आपण बघताना असं बघतो की अनेक लोक अत्यंत कठोर असतात. म्हणजे बोलताना म्हणजे अत्यंत कठोर लोक कठोर वचन बोलत असतात. फार कमी लोक मैत्रीपूर्ण बोलतात, फार कमी लोक मधुर बोलतात, गोड बोलतात. आमचे भंतेजी सुद्धा एक करुणानंद भंतेजी आहेत, आपण प्रवचन ऐकलं असेल आपल्या प्युरिटी ऑफ माइंडला, आहे की नाही. आपल्याकडे त्या दिवशी पहिल्या दिवशी आले होते. त्यांचा आवाज खूप गोड आहे, खूप गोड. म्हणजे ते जर गाथा म्हटले, एकदम प्रसन्न वातावरण होऊन जाते. म्हणजे एवढा सुंदर आवाज त्यांचा आहे. तर काही पुण्य असतं, कुशल कर्म असतं, तर त्या कुशल कर्मामुळे, त्या पुण्यकर्मामुळे तशा प्रकारचा आवाज आपल्याला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे वाणीचे कर्म. आणि मग नेहमी आपण म्हणतो, ऐक ना, अनेक भिक्षू सांगतात बा, दान, जे काही कोणी दान कर्म करत असतं, तर दान कर्म केल्यानंतर कमीत कमी साधुवाद द्या. ऐक ना, साधुवाद देणे सुद्धा पुण्यकर्म आहे, साधुवाद देणे सुद्धा कुशल कर्म आहे. कारण नुसतं साधू साधू जरी म्हटलं, तरी त्याचं महान पुण्य असते, महान कुशल कर्म असते. पण ती मनाची सिकता, मन तेवढं मैत्रीवान नसते, ऐक ना, मन तेवढं परोपकारी वृत्तीचं नसते. आणि त्याच्यामुळे मनुष्याची जनरली भावना अशी होते की दान ते देत आहेत, मग आम्हाला काय करायचं आहे, ऐक ना, म्हणजे अशी भावना असते.
आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की साधुवाद देणे सुद्धा हे एक प्रकारचं कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. आणि त्यामुळे चांगलं जे जे आपण बोलत असतो, आपल्या वाणीने जे काय चांगलं बोलत असतो, तर त्याचा लाभ आपल्याला आपल्या जीवनामध्ये होत असतो. त्याच्यानंतर वाणीचं कर्म झालं, शरीराचं कर्म आहे की ना, मनाचं कर्म. मन आपण राग करत असेल, आपण द्वेष करत असेल, आपण लोभ करत असेल, तर भगवंत असे म्हणतात की जे शारीरिक दृष्टिकोनातून जे विद्रूप शरीर असते, शरीर जे आपलं विद्रूप असतं, तर बहुतांश दृष्टीने भगवंत असे म्हणतात जो मनुष्य अत्यंत क्रोधी असतो, ज्याच्या मनामध्ये अत्यंत क्रोध असतो, क्रोधी असणारा मनुष्य यदा कदाचित मनुष्यभूमीमध्ये जर तो जन्मास आला तर त्या क्रोध रूपाने त्याला कुठल्याही प्रकारचं सौंदर्य प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे कधीही क्रोध आपल्या चित्तामध्ये करू नये. कारण ज्या माणसाच्या चित्तामध्ये क्रोध असतो तर त्या माणसाची चर्या बघा तुम्ही. एखाद्याला जर क्रोध येत असेल तर त्याची चर्या जी असते ती अत्यंत म्हणजे अशी रागिष्ट चर्या असते. आणि त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचा क्रोध करू नये असं भगवंताने म्हटलं आहे. म्हणजे हे 10 प्रकारचे अकुशल कर्म आहे, हे 10 प्रकारचे कुशल कर्म. मग याच्या ऑपोजिट आहे की नाही, जे चांगले त्याच्या ऑपोजिट कुशल कर्म. मग प्राण्यांची हिंसा करू नये, आपण मैत्रीभाव करावा, आपण चोरी करू नये, आपण दान कर्म करावं, आपण अकुशल कर्म करू नये, आपण संतुष्ट राहावं, आपण खोटं बोलू नये, आपण मैत्रीयुक्त बोलावं, चांगल्या प्रकारचं बोलावं, आपण रागद्वेष करू नये, आपण मैत्री भावना करावी. म्हणजे अशा प्रकारे जर आपण कुशल कर्म करत असेल, पुण्य कर्म करत असेल, तर त्या पुण्यकर्माचा कुशल कर्माचा परिणाम या संसारामध्ये आपल्याला भोगावा लागतो असं भगवंताने म्हटलं आहे. कारण कर्म हे कुणालाही सुटल्या जात नाही. या संसारामध्ये कोणताच मनुष्य असा नाही आहे की त्या कर्माचे परिणाम त्याला भोगावे लागत नाही. मग सर्वसामान्य व्यक्ती असो, सदग्रस्त असो, सदग्रहिणी असो, प्रवर्जित असो, संन्यासी असो, भिक्षू असो, श्रोतापन्न व्यक्ती असो, सकृतागामी असो, अनागामी असो, अरहंत असो, प्रत्येक बुद्ध असो किंवा सम्यक संबुद्ध असो, म्हणजे या संसारामध्ये कोणताही मनुष्य जरी असेल तरी त्याला त्या कर्माचा परिणाम भोगल्याशिवाय ते कर्म पूर्ण होतच नाही. भगवंत असे म्हणतात की या जन्मामध्ये नाही तर त्या जन्मामध्ये, त्या जन्मामध्ये नाही तर या जन्मामध्ये कर्म भोगावंच लागतं. आता भगवंताच्या काळामध्ये जे आरोप झाले भगवंतावरती, चिंचेनं भगवंतावरती आरोप केला. भगवंताला काय माहित नव्हतं का की चिंचा माझ्यावर आरोप करणार आहे असं म्हणून? भगवंत तर भूत भविष्य वर्तमान जाणणारे होते, आहे की नाही? भगवंताला माहित होतं की चिंचा आता आरोप माझ्यावरती करणार आहे, परंतु भगवंताने तिला रोखवलं नाही. सुंदरीचा आरोप भगवंतावरती झाला, देवदत्ताने दगड पर्वतावरून भगवंताला मारण्याच्या उद्देशाने दगड फेकला. हे काय माहित नव्हतं का भगवंताला? माहित होतं. नालागिरी नावाचा हत्ती भगवंतावरती त्याने सोडला, हेही भगवंताला माहित होतं. का? कारण भगवंत असे म्हणतात की हा माझा कर्मविपाक आहे आणि या कर्मविपाकाचा परिणाम मला भोगावाच लागणार आहे. चिंचेच्या बाबतीमध्ये भगवंताचं पूर्वकर्म सांगितलं आहे, तसं सर्व सांगेल मी तुम्हाला, पण चिंचेचा आज सांगतो. एक वेळचा प्रसंग आहे, बोधिसत्व जंगलामध्ये ध्यान साधना करत असतात आणि ध्यान साधना करत असताना त्याच जंगलामध्ये एक प्रत्येक बुद्ध सुद्धा ध्यान साधना करत असतात. तर दोन्ही सुद्धा म्हणजे प्रत्येक बुद्ध त्या नदीच्या पलीकडच्या किनारी जंगलामध्ये राहत असतात आणि बोधिसत्व अलीकडच्या किनाऱ्यावरती जंगलामध्ये राहत असतात. मधामध्ये नदी असते. त्या दोघां जणांची सुद्धा म्हणजे प्रत्येक बुद्धाची आणि बोधिसत्वाची त्या नदीवर पाणी पिण्याची वेळ एकच असते आणि प्रत्येक वेळेस ते भेटत असत. म्हणजे हे त्यांना बघत असत आणि ते यांना बघत असत. असं अनेक दिवस चालायचं, बोलत नसत काहीच, कारण ते फार दूर असायचे. कारण पूर्वी आपण बघतो की नद्यांचा जो प्रवाह आहे फार मोठमोठा असायचा, विशाल असायचा, आणि पण एकमेकांना ते बघत असत. एक दिवस काय होतं की प्रत्येक बुद्धांच्या सोबत एक स्त्री येत असते. प्रत्येक बुद्धांच्या सोबत एक स्त्री येते आणि मग बोधिसत्व त्या ठिकाणी बघतात आणि त्या स्त्रीला बघितल्यानंतर एका क्षणामध्ये त्यांच्या चित्तामध्ये असा भाव उत्पन्न होतो, अरे प्रत्येक बुद्धांसोबत स्त्री, असा एक भाव क्षणामध्ये उत्पन्न होतो आणि लगेच त्यांची स्मृती जागरूक होते की अरे असं आपण विचार केला नाही पाहिजे, हे अकुशल कर्म आहे, हे वाईट कर्म आहे. कदाचित
त्यांची तब्येत बरी नसेल, कदाचित त्यांना काही गरज असेल किंवा कुठल्याही कारणाने, आणि मग त्या ठिकाणी अशा प्रकारचे ते मनामध्ये एक भाव उत्पन्न करतात, प्रत्येक बुद्ध निघून जातात आणि बोधिसत्व सुद्धा इकडे येत असतात. परंतु कर्मबीज तिथे पडलेलं आहे की नाही? कर्मबीज तर पडलं, कारण त्यांनी काय म्हटलं की अरे म्हणजे प्रत्येक बुद्धाच्या सोबत स्त्री हा एक शब्द, या शब्दाचं जे कर्म आहे, तर या एका शब्दाचं कर्म अर्थात चिंचेचं कर्म होतं. म्हणजे चिंचाने स्त्रीने म्हणजे जो भगवंतावरती आरोप केला होता, तर केवळ त्या कर्माचा विपाक म्हणजे ती जी स्त्री त्याच रूपाने म्हणजे चिंचेच्या रूपाने भगवंतावरती, मग भगवंतावरती आरोप कसा झाला किंवा चिंचेचं आपल्याला सर्वांना उदाहरण माहित आहे की चिंचा सरळ सरळ म्हणते भगवंताला की भगवान माझ्या गर्भामध्ये असणारं बाळ हे तुमच्यापासून आहे. म्हणजे असा आरोप भगवंतावरती केला गेला. भगवंत शांत राहतात, कारण भगवंताला माहीत असते, आणि मग ते प्रकरण तशा प्रकारे तिथं घडतं. मग तिचं जे काही म्हणजे सोंग आहे तर ते उघडं पडत असते. म्हणजे हा जो परिणाम असतात, कारण भगवंत जेव्हा मग समजून सांगताना म्हणतात की भिक्षूंनो असू द्या, हा सुद्धा माझ्या कर्माचा परिणाम आहे, माझ्या कर्माचा हा विपाक आहे, कारण मी एक क्षणभर अकुशल कर्म माझ्या जीवनामध्ये केलं होतं, त्या कर्माचा तो परिणाम आता मला भोगावा लागणार आहे. या जन्मामध्ये जर मी भोगला नसता तर कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये मला भोगावाच लागला असता, परंतु याच जन्मामध्ये त्याचा विपाक मला मिळणार होता. म्हणजे या संसारामध्ये कोणीही असो, भगवंत असे म्हणतात की कर्माचा विपाक, कर्माचा परिणाम आपल्याला मिळत असतो. आणि त्यामुळे आपण जे कर्म करत असतो, तर कर्म हे अत्यंत चांगल्या प्रकारचे असावे. कर्म करताना आपलं चिंतन चांगलं असावं, आपलं मनन चांगलं असावं. कारण आपण भगवंत असे म्हणतात की मनुष्य सहज गतीने सहज विचार करतो, सहज बोलतो किंवा सहज असे काही कर्म करतो, तर भगवंत असे म्हणतात की प्रत्येक कर्माचा विपाक असतो. तुम्ही सहज केलं तरी परिणाम असतो, आणि तुम्ही म्हणजे जाणून बुजून केलं तरी सुद्धा परिणाम असतो. बरं, सहज केलेल्या कर्माचा परिणाम जास्त असतो का जाणून बुजून केलेल्या कर्माचा परिणाम जास्त असतो? जाणून बुजून केलेल्या कर्माचा परिणाम जास्त असतो, आहे की नाही? परंतु जाणून बुजून केलेल्या कर्माचा परिणाम जास्त नसतो, तर सहज केलेल्या कर्माचा परिणाम जास्त असतो. कसं? उदाहरण बघूया आपण. उदाहरणाने काही गोष्टी समजतात, आहे की नाही? जसं की एखादा तप्त गोळा आहे, एखादा तप्त गोळा आहे आणि त्याचा जो तप्त स्वभाव आहे, ऐक ना, आगीतून काढल्या ते एकदम तप्त दिसतं, परंतु त्याचा तप्त स्वभाव संपलेला आहे आणि तो पूर्ववत दिसत आहे. मी तो गोळा बाजूला म्हणजे काढलेला आहे आणि मला माहित आहे की आता तो तप्त गोळा आहे. आईला तो तप्त गोळा माहित नाही आहे की तो गोळा तप्त आहे. मग मी त्या गोळ्याला स्पर्श करेल, मला किती वेदना होतील, आहे की नाही? मला वेदना होतील. आईने त्याला स्पर्श केला, कोणाला जास्त वेदना होतील? का? कारण त्यांना माहित नव्हतं की हा गोळा तप्त आहे. मला तर ऑलरेडी माहित होतं की तो गोळा तप्त आहे आणि त्याला हात लावल्यानंतर मला परिणाम भोगावाच लागणार आहे त्याचा, हे मला ऑलरेडी माहित होतं. म्हणजे माझ्या मनाची तयारी ऑलरेडी झालेली होती की मला चटका बसणार आहे किंवा मला वेदना होणार आहे. परंतु त्यांना त्या वेदना माहीत नव्हत्या आणि मग सहज त्यांनी हात लावला आणि सहज लावल्यामुळे त्यांना अधिक वेदना त्या ठिकाणी झालेल्या आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की सहज एखादा आपण कर्म करतो तर त्याचे परिणाम मात्र अधिक असतात, कारण त्याचा विपाक आपल्याला माहीत नसतो. जाणून बुजून एखादं कर्म कधी कधी म्हणतो ना, व्यवहारामध्ये म्हणतात जाऊ द्या, ठीक आहे, मला माहित आहे काय होणार आहे ते, मी करणार म्हणजे करणार. असं व्यवहारामध्ये लोक म्हणतात. ठीक आहे ना, कर्म होते ना, मला पण माहित आहे याचं वाईट कर्म होणार आहे, तरी सुद्धा मी करणार आहे. म्हणजे असं काही लोक असतात. परंतु भगवंत असे म्हणतात की परिणाम मात्र, मग त्याचा समोर जर ज्या अर्थी तो मनुष्य आपल्या मनाची तयारी करतो तर त्याच्या परिणामाची तयारी सुद्धा त्याला समोर ठेवावी लागते, कारण त्याचे परिणाम तर मिळणारच आहे. कोणी असो, या संसारामध्ये कोणताही व्यक्ती असो, त्याला त्याच्या कर्माचे परिणाम विपाक हे भेटणार म्हणजे भेटणार. कारण ज्या पद्धतीने निसर्गाचा स्वभाव आहे, जमिनीमध्ये तुम्ही बीज टाकलं तर ते उगवणार म्हणजे उगवणार. मग त्याला तुम्ही पाणी टाका, त्याला तुम्ही पाणी टाकू नका, त्याला तुम्ही खत टाका, त्याला तुम्ही खत टाकू नका, ते उगवणार मात्र उगवणार. ते वाढेल किंवा नाही तो भाग मात्र वेगळा, ऐका, ते नंतर मोठं होईल किंवा नाही तो भाग वेगळा,
परंतु ते मात्र उगवणार, हा निसर्गाचा नियम आहे. अगदी तशाच प्रकारे कर्म जर आपण केलं तर त्याचा परिणाम, त्याचा विपाक मात्र या संसारामध्ये असणाऱ्या प्रत्येक मनुष्याला भोगावा लागतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की कर्म करताना विचारपूर्वक केले पाहिजे. कर्म करताना विचारपूर्वक केले पाहिजे. कधी कधी मनुष्य कर्म करतो आणि कर्म केल्यानंतर पश्चाताप करतो, ऐक नाही, कर्म केल्यानंतर पश्चाताप करतो. भगवंत असे म्हणतात की कर्म केल्यानंतर जर आपण पश्चाताप करत असेल तर त्याचा उपयोग काहीही होत नाही. कर्म करण्याच्या पूर्वी आपण विचार केला पाहिजे. कर्म करून झाल्यानंतर जर विचार केला असेल तर तो विचार मात्र व्यर्थ आहे, त्याचा काही सुद्धा लाभ होत नाही. आणि त्यामुळे कर्म करण्याच्या पूर्वी जर आपण विचार केला की या कर्माचा परिणाम मला भोगावा लागणार आहे. कधी कधी काय होतं की एखादा मनुष्य चांगले कर्म करतो, करून जातो, पण चांगले कर्म केल्यानंतर सुद्धा त्याला पश्चाताप होते की हे उगाच कर्म केलं मी, नाही की नाही. तर भगवंत असे म्हणतात की त्याचाही विपाक त्या मनुष्याला भोगावा लागतो. जसं एक उदाहरण बघू आपण. एक वेळचा प्रसंग आहे. राजा प्रसेनजित दुपारच्या प्रहरी भगवंताकडे येत असतो, भगवंताचं दर्शन घेतो. जनरली भगवंताला भेटण्याची जी वेळ असते तर एक तर सकाळचा प्रहर असते किंवा संध्याकाळचा प्रहर. दुपारी भेटण्याची मुभा नाही आहे. म्हणजे दुपारी भेटण्याची जी वेळ असते जनरली भिक्षूंना किंवा भगवंतांना ती भेटण्याची वेळ नसते. एक तर संध्याकाळी किंवा सकाळी हे दोन प्रहर भगवंताने म्हणजे भिक्षूंना किंवा भगवंताला भेटण्याचे ठरवलेले आहे. त्याच्यामुळे जनरली दुपारी आपण बघतो की दुपारी कोणीही असं विहारामध्ये जात नव्हतं. आणि आजही वर्तमान काळामध्ये सुद्धा दुपारच्या प्रहरी विहारामध्ये कोणीही जात नाही. मग ते भिक्षूंच्या साधनेची वेळ म्हणा, भिक्षूंच्या अभ्यासाची वेळ म्हणा किंवा आरामाची वेळ म्हणा, तर अशा प्रकारच्या त्या वेळे असतात. आणि त्यामुळे दुपारच्या प्रहरी आता त्या परिसरामध्ये राजा गेला होता. आता शेवटी राजा राजा आहे आणि मग तो भगवंताला भेटण्यासाठी गेला. तर भगवंताला भेटण्यासाठी गेल्यानंतर भगवंत म्हणतात की राजन, दुपारच्या प्रहरी कसे काय आलात आपण? तर तो म्हणतो की भगवान, इकडे आलो होतो मी परिसरामध्ये. भगवान, इथे एक व्यक्ती मृत्यूला प्राप्त झालेला आहे आणि भगवान त्याच्याकडे खूप धनसंपदा होती, म्हणजे विपुल धनसंपदा होती. भगवान सकाळपासून अगदी असंख्य गाड्या मी लावलेल्या आहे आणि सकाळपासून आतापर्यंत म्हणजे दुपारच्या प्रहरापर्यंत भगवान त्याची धनसंपत्ती मी राजकोषामध्ये जमा करत होतो. कारण भगवान त्याच्याकडे खूप धनसंपदा होती. आणि त्यामुळे कारण त्याला कोणीच नाही आहे, त्याची पत्नी मृत्यूला प्राप्त झाली, त्याला मुलगा नाही, त्याला मुलगी नाही. एवढंच नव्हे तर दूरदूरचे अपतिष्ट सुद्धा त्याला नाही आहे, म्हणजे त्याला कोणी नाही, तो केवळ एकटाच होता. आणि मग जर कोणी नसेल, एखादा व्यक्ती असेल आणि वारस जर कोणी नसेल तर मग त्याची धनसंपत्ती राजकोषामध्ये जमा केली जात होती. आज गव्हर्नमेंटला ती संपली जाते, नॉमिनी जर कोणी नसेल तर, आहे की नाही. संपत्ती नेली भगवान, आता संपलेली आहे. मला असं वाटलं की भगवंताचं दर्शन घ्यावं म्हणून आलो. भगवान, माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे. तर राजा प्रसेनजित भगवंताला नेहमी प्रश्न विचारायचा. जेव्हा जेव्हा तो भगवंताकडे येत असे तेव्हा तेव्हा तो भगवंताला प्रश्न विचारत असे. आणि मग तो म्हणतो की भगवान, मला एक प्रश्न विचारायचा आहे. भगवंत म्हणतात की ठीक आहे, विचारा. भगवान, काय कारण आहे, काय हेतू आहे भगवान, काय प्रत्यय आहे? भगवान, हा जो श्रेष्ठी होता याच्याकडे विपुल धनसंपदा होती, विपुल धनसंपदा होती भगवान, परंतु याची जी जीवनचर्या आहे, म्हणजे याची जी दिनचर्या आहे, याची दिनचर्या अत्यंत निकृष्ट होती. भगवान, हा भोजन ग्रहण करत असताना जेव्हा आम्हाला लोकांनी सांगितलं, हा जेव्हा भोजन ग्रहण करत होता तर भोजन ग्रहण करत असताना यांनी याच्या जीवनामध्ये कधीच चांगल्या प्रकारचं भोजन ग्रहण केलं नाही, कधीच नाही. याने चांगल्या प्रकारच्या प्रतीचा क्वालिटीचा तांदूळ, तर पूर्वीच्या काळामध्ये तांदूळ जास्त प्रमाणामध्ये खाल्ला जात असे, तर भगवान याने कोणत्याही प्रकारचं चांगलं धान कधीच खाल्लं नाही. भगवान, ज्या धान्यापासून वेगळे झालेले छोटे छोटे जे तुकडे असतात तर त्या छोट्या छोट्या तुकड्यापासून हा पेय बनवत असे आणि त्याच्यामध्ये त्या पेयामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला वगैरे न टाकता अगदी साध्या प्रकारचा तो पेय बनवत असे. भगवान, हा भाजी बनवत असताना याच्या भाजीमध्ये कोणत्याही प्रकारचं स्वादिष्ट भाजी बनेल अशा प्रकारचा पदार्थ तो टाकत नसे. भगवान, याच्या शरीरावरचे जो त्याचा ड्रेस होता तर त्या ड्रेसला अनेक ठिकाणी कपडे जोडलेले होते, ठिगळायला त्याला लावलेले होते. भगवान, याचा रथ असा होता
की याच्या रथाला छत सुद्धा नव्हतं, याच्या रथाची चाके अगदी मोडकळीस होते आणि भगवान याच्या रथाचे घोडे जर बघितले तर असं वाटतं की उद्याचे घोडे मरणार आहे, कारण तो घोड्याला सुद्धा अन्न देत नव्हता. भगवान एवढी धनसंपत्ती होती, एवढं मोठं पुण्य होतं, आणि विशेष भगवान याला कोणीच नाही आहे, ना याला मुलगा आहे, ना याला मुलगी आहे, ना याला आपतेष्ट आहे, आणि धनसंपत्ती विपुल आहे. एवढी धनसंपत्ती असताना सुद्धा भगवान हा अशा प्रकारचं का जीवन जगत होता, असा प्रश्न राजा प्रसेनजित भगवंताला करत असतात. मग भगवंत त्याचं पूर्वकर्म सांगतात, आणि पूर्वकर्म सांगताना भगवंत असे की राजन, त्याचा तो दोष नाही आहे, त्याने केलेल्या पूर्वकर्माचा तो दोष आहे, आणि त्या कर्माच्या बलाने तशा प्रकारे त्याला ते भोगावं लागत आहे. मग पूर्वकर्म सांगताना भगवंत असे म्हणतात, हा पूर्वजन्मामध्ये सुद्धा अत्यंत धनवान होता, पूर्वजन्मामध्ये सुद्धा हा श्रेष्ठी होता, विपुल धनसंपदा यांच्याकडे होती, आणि हा अत्यंत सुखासमाधानाने जीवन जगत होता. परंतु धनसंपत्तीच्या प्रती याची जी लालसा होती, याचा जो लोभ होता, तो अत्यंत शीघ्र कोपाचा होता, आणि त्यामुळे याने आपल्या धनसंपत्तीमध्ये हिशे होऊ नये म्हणून स्वतःच्या भावाची मुलं, यांनी स्वतःच्या भावाच्या मुलांची हत्या केली होती, त्याला त्यांनी मारलं होतं. आणि याला त्याही जन्मामध्ये कोणत्याही प्रकारचा पुत्र वगैरे नव्हता. एक वेळचा प्रसंग आहे, प्रत्येक बुद्ध एक वेळेस भिक्षाटन करण्यासाठी जात असतात, तर याने म्हणजे हा भोजन करत असतो, आणि याचं भोजन म्हणजे पूर्ण होत असते, अत्यंत स्वादिष्ट असं तो भोजन बनवत असतो, आणि प्रत्येक बुद्ध दारावरून जात असतात. याने याच्यापूर्वी कधीही दान पुण्य केलेलं नसतं, परंतु प्रत्येक बुद्धाला पाहिल्याबरोबर त्याच्या मनामध्ये एक अशी भावना उत्पन्न होते की आपण दान करावं, कारण आता आपलं भोजन पण झालेलं आहे आणि भोजन उरलेलं सुद्धा आहे, तर हे भोजन आपण या भिक्षूंना दान करावं. आणि एका क्षणामध्ये त्याच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते, आणि जेवढं उरलेलं भोजन असतं ते सर्वच्या सर्व त्या पात्रामध्ये तो टाकून देतो, आणि भंतेना म्हणतो की भंते, ज्या सुखाचा मी सध्या अनुभव करत आहे ते सुख मला या दान पुण्याच्या बलाने प्राप्त व्हावं. असं म्हटल्याबरोबर भगवंत असे म्हणतात की तुझं मनोरथ पूर्ण हो, आणि त्या ठिकाणी भगवंत निघून जातात. निघून गेल्यानंतर अगदी काही क्षणामध्ये त्याचा अत्यंत प्रिय असा नौकर येत असतो, आणि प्रिय नौकर आल्याबरोबर म्हणजे त्या नौकराला त्याने पाहिल्याबरोबर त्याच्या चित्तामध्ये विचार उत्पन्न होतो लगेच दुसरा, अरे रे, हे भोजन या भिक्षूंना मी उगाच दिलं, हेच भोजन जर मी माझ्या सेवकाला दिलं असतं तर तो किती खुश झाला असता, तो किती प्रसन्न झाला असता, आणि माझं कार्य त्याने खूप चांगल्या प्रकारे केलं असतं. अरे रे, हे भोजन मी या भिक्षूला उगाच दिलं, हे भिक्षू करणार तरी काय भोजन करून, भोजन करतील, खातील आणि विहारामध्ये जाऊन झोपतील, यांना कामच काय दुसरं, मी यांना उगाच भोजन दिलं, अशा प्रकारे तो कर्म करतो. इथे दोन कर्म झाले. पहिलं कर्म केलं अत्यंत प्रसन्न चित्ताने, अत्यंत श्रद्धेने त्या भिक्षूंना त्यांनी भोजन दिलं, कारण देत असताना त्याच्या मनामध्ये श्रद्धा होती, पूर्ण श्रद्धेनं त्याने ते कर्म केलं. परंतु कर्म केल्यानंतर काही क्षणामध्ये लगेच त्याने अकुशल भाव उत्पन्न केला की मी उगाच यांना दिलं. भगवंत असे म्हणतात की राजन, दोन प्रकारचे कर्म केले याने. जे भोजन दिलं होतं आणि त्या भोजनाच्या बलामध्ये त्याने जी इच्छा व्यक्त केली होती ती इच्छा त्याची याही जन्मामध्ये पूर्ण झाली, कारण त्याने धनाची इच्छा केली होती, कारण ज्या सुखाचा मी अनुभव घेतो ते सुख मला पुन्हा प्राप्त व्हावं असं त्याने म्हटलं, आणि त्याला याही जन्मामध्ये ते प्राप्त झालं. परंतु त्याने अरे रे, मी उगाच भोजन दिलं, म्हणजे त्या भोजनाच्या प्रती त्याने जो अकुशल भाव उत्पन्न केला, तर त्याला संपत्ती तर प्राप्त झाली, परंतु त्या संपत्तीचा तो सदुपयोग मात्र घेऊ शकला नाही, कारण त्याच्या तो कर्माचा विपाक होता, त्याच्या कर्माचा तो परिणाम होता. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपण जसा विचार करतो, आपण जशा प्रकारचे कर्म करतो, वर्तमान काळामध्ये सुद्धा बघा अनेक लोक, भोवताल जर आपण थोडं चिंतन मनन जर केलं तर अनेक लोक आपल्याला असे पाहायला मिळतात की त्यांच्याकडे संपत्ती असते, सर्व काही असतं, परंतु त्यांची जी दिनचर्या असते ती
एकदम साध्या प्रकारची असते. आम्ही तर अनेक लोकांकडे जातो, म्हणजे अनेक लोकांकडे जातो आणि अनेक लोकांकडे गेल्यानंतर म्हणजे लोकांची प्रवृत्ती जी आहे, तर खूप लोकांची प्रवृत्ती आम्हाला त्या ठिकाणी अनुभवायला येत असते. तसं कुठल्याही प्रकारच्या दानाची अवहेलना आम्ही करत नाही किंवा केली सुद्धा नाही पाहिजे. परंतु स्वभावाला अनुसरून काही काही लोकांचं मात्र ते पाहिल्यानंतर त्यांच्या बुद्धिमत्तेची किंवा त्यांच्या कर्माची अशी कीव येत असते. खूप काही काही लोक म्हणजे फार वेगळ्या प्रकारचं जीवन जगतात, तर त्यांचा तो दोष नसतो, त्यांच्या तो कर्माचा दोष असतो. कारण त्यांनी तशा प्रकारचं कर्म त्यांचं असतं आणि त्या कर्माला कधी कधी मनुष्य बदलू शकत नाही. कधी कधी बघा, काही काही लोक ज्यांच्याकडे काहीच नसतं, ज्यांच्याकडे काहीच नसतं, परंतु त्यांचं राहणीमान जर तुम्ही बघितलं आणि मग लोक टोमणे मारतात, नाही खिशात नाही दमडी म्हणतात आणि राहते कसा साहेबासारखा, आहे की नाही? लोक म्हणतात ना व्यवहारामध्ये, म्हणजे बघा याच्याकडे काहीच नाही म्हणतात पण राहते कसा म्हणतात बघा ना, टापटीप म्हणजे प्रेस ब्रेस करून मस्त टाकाटाक राहते म्हणतात. म्हणजे त्यांचं ते कर्म असतं, असो का नसो, पण राहायला काही काही लोकांना म्हणजे आवडतं. काही काही लोकांकडे खूप असते पण एकदम साधे राहतात. तसं साधंही राहावं. बाबासाहेब असं म्हणतात की हाय लिव्हिंग अँड हाय थिंकिंग असली पाहिजे. म्हणजे जशी आपली विचारसरणी जर उच्च असेल तर राहणीमान सुद्धा आपलं उच्च असलं पाहिजे. कारण फर्स्ट इम्प्रेशन तुमचा जो बाह्य पेहराव असतो, ऐका, तुमच्या बाह्य पेहरावावरून तुमचं फर्स्ट इम्प्रेशन पडते आणि जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीसोबत संवाद साधता तेव्हा तुमचं सेकंड इम्प्रेशन त्या ठिकाणी पडत असतं. त्याच्यामुळे व्यक्तिमत्व, आपलं बाह्य व्यक्तिमत्व सुद्धा अत्यंत सुंदर असावं, बाह्य व्यक्तिमत्व सुद्धा आपलं चांगलं असावं आणि आंतरिक आपले चांगले कर्म असतील, आपण बुद्धिवान असेल, आपण ज्ञानी असेल, आपण पंडित असेल, तर आपलं ते व्यक्तिमत्व त्या ठिकाणी सिद्ध होत असते. कधी कधी काही लोक दिसण्यासाठी अत्यंत एकदम साधे असतात, सुंदर नसतात, हे नसतात, परंतु जेव्हा ते बोलतात किंवा जेव्हा त्यांचं ते काही गोष्टीचं प्रेझेंटेशन देतात तर म्हणजे बोलणारे लोक, पाहणारे लोक आश्चर्यचकित होत असतात. कारण त्यांना तशा प्रकारची प्रज्ञा म्हणजे प्राप्त होत असते. भगवंत असे म्हणतात की जर तुम्ही चांगल्या प्रकारचं कुशल कर्म करत असाल, पुण्य कर्म करत असाल, तर ती प्रज्ञा तुम्हाला प्राप्त होत असते, आहे की नाही? आपण विशेष रूपाने भगवंत असे म्हणतात, जर आपण प्रज्ञा रूपी दान जर केलं, ऐकलं, प्रज्ञारूपी जर आपण दान केलं तर आपल्याला प्रज्ञा प्राप्त होत असते. म्हणजे जे तुम्ही देसाल ते येते. जसं भगवंत असे म्हणतात की जर भोजन दान जर तुम्ही देत असाल तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आरोग्याचा लाभ होत असतो, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये धनधान्यांचा लाभ होत असतो. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधी उपाशी राहू शकत नाही, कारण तुम्ही दुसऱ्यांना अन्नदान करता. जर तुम्ही दुसऱ्यांना वस्त्रदान केलं तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीही वस्त्राची कमतरता भासत नाही, तुम्हाला सदा सर्व काळ वस्त्रांचा लाभ होत असतो. जर तुम्ही समजून घ्या, कोणाला चांगल्या गोष्टी, ऐक ना, बुद्धिमत्ता कोणाला देत असाल, कोणाला चांगलं बोलत असाल, तर तुमची प्रज्ञा ही विकसित होते, तुम्हाला प्रज्ञा त्या ठिकाणी प्राप्त होत असते. जर तुम्ही दान पुण्य करत असाल तर तुम्हाला धनधान्याचा लाभ होतो, धनाचा लाभ होतो, म्हणजे सर्व काही गोष्टींचा तुम्हाला लाभ होतो. जर तुम्ही मैत्री भावना कोणाच्या विषयी करत असाल तर तुमचं जे चित्त आहे, तुमचं चित्त प्रसन्न असते, आनंदी असते, प्रमुदित असते. म्हणजे जे जे कर्म करत, अगदी छोटे छोटे कर्माचा विपाक भगवंताने म्हणजे सांगितलेला आहे. सर्व काही जशा प्रकारचं कर्म आपण करतो तशा प्रकारच्या कर्माचा विपाक आपल्याला प्राप्त होत असतो. तुम्ही जशा प्रकारचे कर्म करत असाल, आज घडीला आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्याला प्राप्त होते ते सर्व आपल्या कर्माचा परिणाम असतो. मग तुमच्याकडे सौंदर्य असेल ते तुमच्या कर्माचा परिणाम आहे, तुमच्याकडे बुद्धिमत्ता असेल ते तुमच्या कर्माचा परिणाम आहे, तुमच्याकडे धनदौलत असेल ते तुमच्या कर्माचा परिणाम आहे, तुमच्याकडे सुखसुविधा असेल ते तुमच्या कर्माचा परिणाम आहे, तुमच्याकडे दुःख असेल ते सुद्धा तुमच्या कर्माचा परिणाम आहे. इथे कोणीही कोणाला दुःख देत नाही आणि कोणीही कोणाला सुखी करत नाही. परंतु वर्तमान काळामध्ये मात्र या कर्माला आपण बदलू शकतो, असं नाही आहे किंवा पूर्वकर्म आहे आणि त्या पूर्वकर्मानेच मनुष्य दुःखाला बघतो, असं बिलकुल नाही सांगलं भगवंताने. भगवंत असे म्हणतात की तुमचे कर्म पूर्व जरी असतील तर वर्तमान काळामध्ये त्या कर्माची दिशा तुम्ही बदलू शकता. जर तुमच्याकडे आज बुद्धिमत्ता आहे, तुमच्याकडे आज ज्ञान आहे, तर त्या ज्ञानाच्या बलाने तुम्ही आज चांगल्या प्रकारचे कर्म करून तुमचं वर्तमान काळच तुम्ही जगू शकता आणि येणाऱ्या काळामध्ये त्यासाठी तुम्ही सुखपूर्वक जीवन जगू शकता. म्हणजे कर्माला परिणाम जर येत असतील तर त्या कर्माची जी तीव्रता आहे ती तीव्रता आपण कमी करू शकतो आपल्या प्रज्ञेने, आपल्या ज्ञानाने, आपल्या बुद्धिमत्तेने. आणि भगवंत असे म्हणतात की वर्तमान काळातले कर्म सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
पूर्वकर्माचा विभाग तर आपल्याला भेटतो, परंतु वर्तमानामध्ये जर आपण चांगले कर्म केले, पुण्यकर्म केले, योग्य प्रकारचं जर आपण आचरण केलं तर निश्चितपणे त्याचा लाभ आपल्याला होऊ शकतो. आणि कर्म हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आजच्या मंगलमय प्रसंगी आजची देशना इथे संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.